हॅलो हाय, मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण क्लिनिंगचे मी व्हिडिओ टाकत आहे, तुम्हाला जसं माहितीच आहे। तर आज पण क्लिनिंगचाच व्हिडिओ येणार आहे। तर सर्वात आधी श्री स्वामी समर्थ, कशा आहात, मजेत ना? तर आज आपण करणार आहोत गॅलरीची साफसफाई। तर हळूहळू कशी साफसफाई करायची, कारण सगळ्या गोष्टी एका दिवशी पॉसिबल होत नाहीत आपल्याला, म्हणून मग हळूहळू कशी करायची। तर आज मी गॅलरीची साफसफाईचा व्हिडिओ टाकणार आहे। कशी करायची हळूहळूच करायचं, कारण कसं आहे, आपण हाऊसवाईफ असल्यामुळे आहे ना, सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात। मुलांचं करणं, स्वयंपाक, भांडी, हे जे नेहमीचे कामं आहेत ते सगळे आपल्यालाच करावं लागतात। त्याच्यामुळे मग मी हळूहळू एक एक करून कसं साफसफाई करू आपण, तेच तुम्हाला याच्यातून दाखवत आहे। जॉबला पण जात असतील त्यांना पण इझिली होईल की हळूहळू साफसफाई कशी करायची, कारण कसं आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळं करून थोडं क्लिनिंग तर करावी लागतेच। बाप्पा येणार आहेत म्हणून मग क्लिनिंगचे व्हिडिओ येणार आहेत। तर थोडा बाहेरचा आवाज येत असेल तर तेवढं सांभाळून घ्या। तर चला मग आता स्टार्ट करूया आपण। चला तर मग आता गॅलरीची सुरुवात केलेली आहे। बघू शकता अशी गॅलरी आहे, अशी मोठी आहे, थोडी जास्त छोटी पण नाही, जास्त मोठी पण नाही आहे, पण आहे, छान आहे, अशी जशी आहे तशी छान आहे। तुम्हाला मी शेअर केलेलीच आधी पण। तर सर्वात आधी मी काय केलं, जाळे काढून घेतले आणि हे भिंत आहे ना, अशी रखरख आहे, अशी प्लेन नाही आहे, जशी आतमध्ये असते ना तशी प्लेन नाही आहे। तर त्याच्यावर आहे ना खूप अशी धूळ साचून बसते, म्हणजे अशी बारीक डस्ट असते ना, माती तीवाली। तर ते सगळी मी छान असं वरचं क्लीन करून घेतलं, आणि जिथं आपण लाईट लावतो ना तिथं पण खूप जाडे वगैरे बारीक बारीक किडे झाले होते, ते पण सगळे काढून घेतले आणि सगळं असं क्लीन करून घेतलं। आणि त्याच्यामुळे काय झालं, मग खाली जास्त धूळ होते ना, तर आधी मग मी सगळं खालचं पण क्लीन झाडून घेतलं, सगळ्या कुंड्या वगैरे काढून व्यवस्थित। तुळशीला नाही हलवलं, तुळशी माताला जिथं होतं तिथंच राहू दिलं, कारण जास्त हलवणं मिस्टरांना आवडत नाही। ते आता सारखं तू इकडलं तिकडे का करतेस, त्याच्यामुळे मग तुळशी माताला नाही हलवलं। तर जिथं होती तिथंच छान असं क्लीन करून घेतलं, पुसून वगैरे। आणि सगळं आता म्हटलं सर्व झाडांना आता पाणी घालून घ्यावं, सगळं क्लीन वगैरे झाले आहेत। तर झाडांना पण असं दुरून असं नॉर्मल असं हे केलं, क्लीन केलं, म्हणजे आपण नाही का स्प्रे मारल्यासारखं वरून, आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं। तर बघू शकता किती छान असे झाड आहेत, हिरवळ बघितली ना खूप छान वाटतं डोळ्यांना। कारण काय, मी पण गावकडचीच आहे, तर गावकडे खूप छान अशी शेती वगैरे असते। पुण्यात असं हिरवळ बघायला मिळत नाही, तेवढ्यासाठी लोक सिंहगडला वगैरे असं निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात, लोणावळा, सिंहगड, जसं पानशेत झालं। तर म्हणून मग हिरवळ मिळत नाही डोळ्यांना बघायला वगैरे, तर त्याच्यामुळे मग मी गॅलरीत जेवढे होतील तेवढे झाडं लावण्याचा प्रयत्न करते। मुलांना पण खूप आवड आहे माझ्या, तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघू शकता। दर संडेला मुलं आहे ना झाडांचे, म्हणजे आम्ही हे करतो ना, झाडांना काढून साफसफाई करते, कुंड्यांची वगैरे माती हे करते, तर मुलं पण असतात माझ्यासोबत। तर छान असं पूर्ण कुंड्यांमध्ये पाणी घालून घेतलं, खालच्या वरच्या वगैरे। तर बघू शकता किती छान आहे, झाडं झालेली आहेत। असं नाही की सगळे झाडं लावले म्हणजे जगणारच। तर बघू शकता मिरची पण लावलेली आहे, हे माझ्या मुलांनी लावलेली आहे मोठ्या, त्याला सायन्स प्रोजेक्ट असतो ना, तर त्यांनी लावलेली आहे। तर मम्मी लाव तर त्याचं चाललं होतं, तर एका याच्यात रोप टाकलेलं आणि ते मोठं झाल्यावर मी दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर केलं। तर बघू शकता असे छोट्या कुंडीत पण झाडं लावलेले आहेत, आणि असं नाही की आपण सगळे झाडं लावले तर ते जगणारच। खूप सारे झाडं आहेत की सुकून पण जातात, किती पण केअर करा त्यांची, किती पण खतं वगैरे घाला, पण आहे ना ते सुकतातच। तर बघू शकता सगळ्या झाडांना अशी मी पाणी घालून घेतलेलं आहे, आणि अजून पण झाडं लावणार आहे। तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करणार तेव्हा तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल। तर बघू शकता किती छान अशी हिरवळ झाडं आहेत। तर आता पाणी टाकल्यानंतर बघू शकता एक प्रसन्न असं लूक आलेला आहे झाडांना। आणि हे आहे ना, हा वेल आहे, खूप छान होते। आणि ते साईडला आहे ना ग्रीन कलरच्या कुंडीत हा ओवा आहे, अजवाईनचं झाड म्हणतात, पण त्याला ओवा नाही येत बरं का, त्याच्यात पानाचा सुगंध आहे ना, असा ओव्यासारखा येतो, अजवाईनसारखा। ते स्पायडर प्लॅन्ट आहेत, स्पायडर प्लॅन्ट खूप आवडतात माझ्या मुलांना। गेल्याबरोबर 2-3 झाडं तर स्पायडरचे आणतात, म्हणजे आणतातच। तर खाली बघू शकता स्नेक प्लॅन्ट आहे, आणि असे झाडं लावलेले आहेत। आणि छोट्या कुंडीत बेलाचं झाड माझ्या आईनं पाठवलेलं आहे,